प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, तुम्ही सर्व कसे आहात? आशा करतो देवाच्या कृपेने तुम्ही सर्व बरे असाल. आज आपण महत्त्वाचं वचन बघणार आहोत. देवाचं वचन आपली परिस्थिती पूर्णपणे बदलून टाकते. याच्यावर विश्वास ठेवा प्रियांनो. देवाचं वचन केवळ शब्द नाही तर जिवंत सामर्थ्य आहे आणि जे काही आपल्या परिस्थितीला ते बदलू शकते. कितीही कठीण प्रसंग असो, देवाचे वचन आशा देते, मार्ग दाखवते व नवे जीवन निर्माण करते. आपण इब्रिकरास 4 अध्याय आणि 12 वचन पाहिल्याप्रमाणे, कारण देवाचं वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव व आत्मा, सांधे व मज्जा यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू यांचे परीक्षक असे आहे. प्रियांनो, देवाचं वचन किती भयंकर आहे आणि ते आपल्या मनात कसं उतरतं, कसं कार्य करते, आपल्या या वचनातून आपण बघतो. परमेश्वर जेव्हा आपला आत्मा तडपतो किंवा आपण एखाद्या परिस्थितीमध्ये किंवा एखाद्या कोणत्याही संकटामध्ये आपण पडलेलो असेल, त्यालासुद्धा परमेश्वर त्याला दुरुस्त करण्याचं काम देवाचं वचन करतं. आणि एखाद्या माणसाला, एखादा खोटारडा माणूस किंवा एखादा आजारी माणूस किंवा एखादा शैतानी कार्यातला माणूस, त्या माणसाला सरळ करण्याचं कामसुद्धा देवाचं वचन करतं. प्रियांनो, याचा अर्थ असा की देवाचं वचन आपल्या हृदयात काम करते, भीती काढून टाकते आणि विश्वास वाढवते. आज तुम्ही ज्या परिस्थितीत आहात ती कायमची नाही. देवाचं वचन स्वीकारा, त्यावर विश्वास ठेवा आणि तुम्ही बदल अनुभवायला सुरुवात करा. कारण देवाचं वचन जेव्हा तुम्ही स्वीकारतात, त्याला मानतात, त्याचा अभ्यास करतात तुम्ही आणि त्याचे तुम्ही अनुभव घेतात आणि हळूहळू तुमच्या जीवनामध्ये परमेश्वराचं वचन कसं कार्य करतं याचा अनुभव तुम्ही स्वतः घेता. कारण देवाचं वचन अंधाराला प्रकाशात व दुःखाला आनंदात आणि हाराला विजयात बदलण्याची ताकद ठेवते. आणि तुमची कशीही परिस्थिती त्या परिस्थितीला बदलण्याचं काम देवाचं वचन करतं प्रियानो. आणि देवाच्या वचनामध्ये इतके सामर्थ्य आहे की तुमच्यामध्ये किती मोठे आजार, संकट असो, ते सर्व दूर होऊन जाते. पण प्रियानो, त्याला एक अट आहे. ते म्हणजे तुम्ही देवाचं वचन स्वीकारलं पाहिजे, देवाच्या वचनावरती चाललं पाहिजे आणि देवाच्या नियमाप्रमाणे तुम्ही जीवन जगलं पाहिजे. आणि प्रियांनो, देवाचं वचन आपल्या जीवनामध्ये आपल्याला जीवन आणि अन्न या सर्वांपेक्षा सर्वात मूल्यवान आहे. कारण ते आपल्याला आशा देते, आपल्याला प्रत्येक गोष्ट जी आपल्याला हवे आहे ते पूर्ण करतं, आपली प्रत्येक इच्छा पूर्ण होते देवाच्या सामर्थ्यामध्ये. आज तुम्ही कुठेही जा, पृथ्वीवर कुठेही जा, तुम्हाला खरी शांती देवाशिवाय मिळणार नाही. आणि तुम्हाला खरी शांती हवी असल्यास तुम्ही देवाकडे येऊ शकता. देव तुम्हाला खरी शांती देतो आणि परमेश्वर नेहमी आपल्यासाठी चांगलं कार्य करतो. प्रेज द लॉर्ड. आणि आपल्या जीवनामध्ये या परिस्थितीमध्ये कोणी असेल किंवा एखादंसं काम होत नसेल किंवा माझं हे काम बाकी आहे किंवा खूप वर्ष झाले त्या कामासाठी तुम्ही वाट पाहत असाल, त्या सर्वांसाठी देवाचं वचन तुम्ही वाचा, प्रार्थना करा त्या कामासाठी आणि देवाला विनंती करा की परमेश्वर हे माझं काम होऊन जाऊ दे, प्रभू येशूच्या नावामध्ये होऊ दे. विश्वास ठेवा, तुमचं काम पूर्ण होणारच. कारण देवासाठी काहीही अशक्य असं काही नाही. देवाला सर्व शक्य आहे आणि परमेश्वर देव तसे ते पूर्ण करतोही. प्रेज द लॉर्ड. हे आहे देवाचं वचन प्रियांनो. आणि तुमचा विश्वास कमी होऊ देऊ नका. मजबूत विश्वासात बना, भरपूर प्रार्थना करा आणि अद्भुत चमत्कार करा. फक्त तुमच्या जीवनात नाही तर अनेक आशेसाठी प्रार्थना करा. अनेक लोकांच्या जीवनामध्ये चमत्कार होतील. या वचनाद्वारे देव तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन.